नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता गॅरेजमधून सगळं काही झाल्यानंतर आशू आता शिवाला पुन्हा गाडीमध्ये घेऊन घरी जात असतो आणि त्याच वेळेस आता ज्या ठिकाणी रॉकीचा अपघात झालेला असतो त्याच रस्त्याने जात असताना शिवा आता आशूला गाडी थांबवायला लावते। तेव्हा आता आशू म्हणतो की अगं शिवा, आता कशाला उगाच त्या आठवणी, चल आपण घरी जाऊ, उगाचच तुला त्रास होईल। आणि शिवा म्हणते हे बघ आशू, तुझं बरोबर आहे आणि आता झालं गेलं ते आठवणी उगाच कशाला, त्याच्यामुळे मला त्रास होईल, पण माझ्या मनात जे काही प्रश्न आहेत ना त्याची उत्तरं तर मला मिळायला हवी ना। शिवा म्हणते की रॉकी इथे या रस्त्यावरती का आला असेल आणि तो का पळत असेल हेच मला कोडं उलगडत नाहीये। आशू म्हणतो ऐक ना शिवा, पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, तेव्हा ना ते शोधून काढतील ना काय झालं ॲक्च्युली आणि काय नाही, म्हणून आपण कशाला उगीचच थांबायचं। आणि त्यानंतर आता शिवा म्हणते ठीक आहे आशू, नको थांबायला, आणि आशू आता गाडी तशीच पुढे घेऊन जातो। इकडे आता गॅरेजवर सगळे पाना गँग आता पस्तावा करत असतात आणि चंदन म्हणतो की खऱ्या अर्थाने वेळ किती इम्पॉर्टंट असते ना हे आज मला कळालं। आणि चंदन म्हणतो की दिनकर सरांनी खरंच सिच्युएशन कशी हँडल केली आणि शिवाला सांभाळलं ना, खरंच मला खूप अभिमान वाटतो आणि दिनकर सरांना माझा सलाम आहे। आणि त्यानंतर आता चंदन असे बोलत असताना समोरून गॅरेज समोर आता दिव्या जात असते। चंदनचे लक्ष दिव्याकडे जाते। चंदन म्हणतो थांब, आता मी हिच्याबरोबर थोडं बोलतो, आणि लगेच पाना गँग म्हणतात की जाऊ देणारे चंदन, कशाला उगाचच वाद होतील, तर चंदन ऐकायला तयार नसतो। चंदन म्हणतो थांब। चंदन आता बाहेर जाऊन दिव्याला हाक मारतो आणि म्हणतो की मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे। दिव्या म्हणते की अरे पण मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे ना। आणि त्यानंतर आता चंदन म्हणतो खरं आहे तुला माझ्याशी बोलायला वेळ नाही, पण मला तुला फक्त एकच गोष्ट सांगायची दिव्या। दिव्या म्हणते की आता काय सांगायचं राहिलं रे। चंदन म्हणतो की हेच सांगायचं की आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला। दिव्या म्हणते काय बोलतोय चंदन, तर चंदन म्हणतो हेच मी तुला मागच्या वेळेस सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला होता, तरीसुद्धा त्यावेळेस ना तुझ्याविषयी माझ्या मनात थोडी जागा होती दिव्या, पण आता ती जागासुद्धा उरलेली नाही आणि आता तुझ्या प्रकारे वागतीस तेव्हा तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे दिव्या, कळलं का तुला, असे चंदन दिव्याला आता ठणकावून सांगतो। आणि चंदन म्हणतो की रॉकी आपल्याला सोडून गेला दिव्या, नाही राहिला तो या जगात आता, आणि तरीसुद्धा तुला त्याबद्दल काहीच नाही वाटत का, एवढी कशी तू उलट्या काळजाची ग। आणि चंदन म्हणतो की जी बाई आपल्या स्वतःच्या बाळाला मारण्याचा उलटं नाटक करू शकते ना, ती बाई किती उलट्या काळजाची असेल ना हे मला माहिती, तेव्हा तुला काहीच नाही वाटणार दिव्या, एक नंबरची तू स्वार्थी बाई असल्याचे चंदन दिव्याला सांगतो। आणि लगेच आता राग येऊन दिव्या बोट करत म्हणते की चंदन बस झालं, तू खूप बोलतोयस बरं का। आणि त्या रॉकीचं ते शब्द ऐकताच जोराने चंदन दिव्याच्या थोबाडीत मारतो आणि म्हणतो की रॉकीबद्दल एक शब्दही बोलायचा नाही दिव्या। आणि लगेच आता रॉकी मेलाय म्हणून मी गप्प बसतोय, पण आजपासून तू माझ्यासाठी मेली असे चंदनने दिव्याला ठणकावून सांगितलेलं असतं। दिव्याला बसलेला असतो तो तिसरा धक्का। आणि त्यानंतर आता रागाने दिव्या तिथून निघून जाते। इकडे आशू आता शिवाला घरी आणतो। सीताई भाऊ समोर येताच आता शिवा सीताईला मिठी मारते आणि तेवढ्यात शांता काकू तिथे येत म्हणते की अगं बाई शिवा आलीस का तू, आणि चल बरं आता आराम करून घे, थोडं काहीतरी खा आणि आराम कर। तेव्हा आता शिवा म्हणते की बस झालं आता आराम करणं, आता ना माझी शिकायची वेळ आहे। आणि लगेच आता शिवा म्हणते की नाही मी चालले शाळेला, आणि शिवा निघून जाते। भाऊ तर अवाकच होतात। भाऊ म्हणतात अरे आशू हे काय रे, हसतच आशू म्हणतो की अखेर आपल्याला जे हवं होतं ना भाऊ ते आपल्याला मिळालं। आणि लगेच आता सीताई म्हणते की म्हणजे आपली शिवा परत पुन्हा आपल्याकडे आली। आता ते ऐकून शांता काकूला धक्का बसतो। भाऊ म्हणतात कसं झालं, अरे आशू शिवा ना हिंमतच हारून बसली होती रे। आणि आशू म्हणतो की ही सगळी दिनकर सरांची कमाल। आणि भाऊ म्हणतात खरंच खूप मोठा मानाने माणूस आहे तो, त्यांचे तर आभारच मानायला हवेत। आणि त्यानंतर इकडे शिवा बेडरूममध्ये येते। शिवा पटकन आता एक वही हातात घेते आणि त्या वहीत रॉकीने लिहिलेली शिवासाठीची चिठ्ठी शिवासमोर येते, तर शिवा ती चिठ्ठी वाचू लागते आणि लगेच त्यामध्ये रॉकीने लिहिलेलं असतं की खरंच शिवाताई, ज्याचं कोणी नसतं ना त्याचं देव असतो आणि तू माझ्यासाठी देव आहेस। ती चिठ्ठी वाचत असताना पटकन शिवा तिची शाळेची बॅग भरते। शिवा आता आरशासमोर उभी असते, तर तेवढ्यात आशू तिथे येतो आणि आशू शिवाकडे बघतो। आशू म्हणतो की शिवा तू खरंच खूप उंच भरारी घेशील मला माहिती आहे आणि खात्रीसुद्धा आहे। प्रेमाने आशूकडे बघत हसतच शिवा आता शाळेसाठी निघून जाते। इकडे आता पाय पसरून सुहास त्याच्या बेडरूममध्ये आराम करत असतो आणि तेवढ्यात शांता काकू तिथे येते। झाडूने आता सुहासला मारू लागते। पटकन सुहास उठतो आणि म्हणतो की अगं आई काय करतेस तू, एकतर माझ्या हाताला लागलेलं आहे आणि त्यातच तू अजून मारते,
पटकन सुहास दरवाजा बंद करतो. तेव्हा आता शांता काकू म्हणते की अरे अशा टांगड्या पसरून बसला काय? अरे तुला माहिती आहे का काय झालं? ती शिवा शाळेत जायला लागली. आणि ते ऐकताच आता सुहासला धक्का बसतो. सुहास म्हणतो कशी गेली ती शिवा शाळेत? आणि आता शांता काकू म्हणते की त्या तांदळे सरांनी काय जादू केली काय माहिती, गेली ती शाळेत. तर सुहास डोक्याला हात लावतो. आणि आता सुहास डोक्याला हात लावत म्हणतो आता काय करायचं ग आई? तेव्हा शांताबाई म्हणते की तिला ना पुन्हा एकदा जबरदस्त धक्क्यात ढकलून कायमचं त्यात बुडून टाकायचं. आणि ती जर एकदा रॉकीच्या दुःखातून बाहेर पडली तर आपलं काही खरं नाही, असे शांताबाई सुहासला बोलते. आणि सुहास म्हणतो हे तू मला का सांगतेस? तेव्हा आता शांताबाई म्हणते की माझा राग अनावर झाला ना म्हणून मी तुला आले आणि बोलले जाऊ दे. पण तेवढ्यातच असे म्हणत असताना कीर्ती तिथे येते आणि सुहासकडे बघत म्हणते की सुहास काय चाललंय? आणि सुहास आणि शांताबाई आता कावरे बावरे होतात. तेवढ्यातच तिच्या कमरेचा चाकू शांताबाई हळूच बाहेर काढून सुहासला दाखवते. सुहास घाबरतो आणि ओळखून लगेचच त्याचा सुहास कीर्तीला म्हणतो की अगं तू इथे काय करतेस? कीर्ती म्हणते की माझ्याच रूममध्ये येऊन मला विचारतोस तू इथे काय करतेस आणि या इथे काय करताय? अशी कीर्ती शांताबाईकडे बघत बोलते. आणि त्यावेळेस आता कीर्ती लगेच शांताबाईला म्हणते काय हो माझ्या रूममध्ये मला न विचारता तुम्ही इथे काय करताय? नाटक करत शांताबाई म्हणते की त्याचं काय आहे ना, इथे झाडू मारायचा राहिला होता ना म्हणून त्यासाठी आले होते. कीर्ती म्हणते झाडू मारायची ही वेळ आहे का? आणि आता शांताबाई म्हणते की अहो तुम्हाला वाईट वाटलं ना, पण मी पुन्हा नाही येणार, मला माफ करा. आणि लगेच सुहास म्हणतो की पुन्हा यायचं नाही बरं का, या वेळेला तिला आवडत नाही. शांताबाई गुपचूप निघून जाते. कीर्ती सुहासला म्हणते काय करत होता तुम्ही? आणि नक्कीच त्या झाडू मारायलाच आल्या होता ना. आणि सुहास म्हणतो की कुठल्या बाईला धरून आणलं या शिवानी या घरात काय माहिती, आणि तुम्ही कुठल्याही बाईला आता डोक्यावर घेऊन बसा आणि जावायला बाहेर लोटा. इकडे आता दिव्या तिच्या रूमवर आलेली असते आणि चंदनचे सगळे शब्द आता दिव्याच्या डोळ्याभोवती घुमू लागतात. चंदनने सांगितलेलं असतं की दिव्या आपलेपणामुळे माझ्या मनात तुझ्याविषयी थोडंफार आपुलकी होती पण ती सुद्धा आता राहिली नाही. आणि लगेच आता दिव्या विचार करत म्हणते की जाऊ दे, त्याला काय करायचं ना ते करू दे आणि मी पण माझं बघून घेईन. आणि तेवढ्यात आता दरवाज्यावर आवाज येतो. दिव्या घाबरते आणि दरवाजापाशी येत म्हणते की आता कोण आलं असेल? तर आता ते दिव्याचा मॅनेजर दारू पिऊन तिथे आलेला असतो. घाबरतच दिव्या दरवाजा उघडते आणि मॅनेजरला बघते. दिव्या म्हणते की तुम्ही आता का आलात सर? मॅनेजर दारू पिऊन झोकांडे जातच म्हणतो की दिव्या तुझ्यासाठी आलोय आणि कशी आहेस तू? आणि लगेच आता मॅनेजर म्हणतो मी तुला भेटायला आलो. दिव्या म्हणते की सर आपण उद्या ना ऑफिसमध्ये भेटूयात ना, आता तुम्ही जा. तर मॅनेजर म्हणतो नाही दिव्या मला ना आत्ताच भेटायचंय. आणि आता दिव्या म्हणते हे बघा तुम्हाला आता काही कळत नाही, तुम्ही आता घरी जा, उद्या सकाळी आपण बोलूयात. मॅनेजर ऐकायला तयारच नसतो. आणि पटकन आता मॅनेजर दिव्याला हात लावू लागतो आणि म्हणतो की तू खूप सुंदर दिसतेस. दिव्या घाबरून पटकन आता दरवाजाकडे धाव घेते आणि दरवाजा बंद करून आतमध्ये बसते. इकडे आता मॅनेजर रागावतो आणि म्हणतो की दिव्या तुझी हिंमत कशी झालीस दरवाजा बंद करायची? आणि मॅनेजर म्हणतो की नको उघडू दरवाजा, उद्यापासून नोकरीवर अजिबात यायचं नाही. आणि मॅनेजर निघून जातो. तर दिव्या इकडे रडू लागते. आणि इकडे आता शिवा ही क्लासरूममध्ये पुन्हा आलेली असते. सगळेजण टाळ्या वाजवून शिवाचं स्वागत करतात. आणि आता लगेच पाखरे सर हे शिवा वर्गात येता क्षणी सगळ्यांना शिकू लागतात. आणि शिवा आता पाखरे सरांची ते सगळे शिक्षण शांतपणाने व्यवस्थित आता शिकत असते. आणि आता अखेर शिवा त्या धक्क्यातून बाहेर आलेली असते आणि कीर्तीसमोर शांताबाईचा कीर्तीला संशय येऊन आता कीर्ती ही शांताबाईचे खरे सत्य समोर कसे आणणार? आणि यानंतर आता खरे सत्य शिवासमोर येऊन शिवा आता शांताबाई आणि आता सुहासचा खरा चेहरा समोर आणून त्यांची कशी हकालपट्टी करणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.